किनाऱ्याचं झाला आपण जे मागून तुम्ही आलात म्हणजे आम्ही हॉटेल मराठा तुम्ही आलात ऐकतच नाही. हा कोण आहे, मालक कोण आहे का? शेट्टी करून आहे, सुधाकर शेट्टी. सुधाकर शेट्टी. पार्टनर आहे तिकडे. लोगों को परवानगी किसने दिया? ड्रेनेज के ऊपर वो ड्रेनेज है जिधर आपने लोगों को बिठाया है। कल को कुछ हादसा होगा तो गैस से अगर स्फोट वगैरह होगा तो उसकी जिम्मेदारी कौन लेगा? कभी बंद करोगे? अभी आज लोग मरने के बाद? आज से बंद करो. आज से कभी? अभी बंद करो. तुम लोग को परवानगी कैसे मिलता है मेरे को समझ में नहीं आता है. कितना पैसा खिलाते हैं एक्साइज वालों को? तो इतने लोग ये जो खड़े हैं वो क्या पागल है क्या? और वो जगह सोसाइटी का है, सोसाइटी के गार्डन में आपने बार बनाया. हाँ, कब करेंगे? नहीं करोगे तो मैं करने लगाऊंगा. आपके मालिक को बोलो दीपक कोटेकर आके जाए करके. तुम्ही, मी तर म्हणतो तुमच्याकडे एवढी मेजॉरिटी असून तुम्ही हे सगळं सोसायटीला गायडन्स आहे ना तुमची. पण तो ऑक्युपाय करू शकतो ना. ओसी तर मिळाली नसेल ना तुम्हाला. अरे त्या दिवशी विचारला होता, ते बोलते की ओसी रिसिव्ह नाही ना. ओसी रिसिव्ह नाही ना सोसायटीचा. हा नाही ना. सोसायटीची ओसी रिसिव्ह आहे का? ओसी रिसिव्ह आहे ना. तर मला ओसीची सीसीची कॉपी आणि तुमच्या एकाची कोणाची तरी एक ॲग्रीमेंट बरोबर आहे. आणि तुम्ही अमर शिंदेला काय तक्रार केली ती द्यायची. यांचंही तोडायला लावू. तोडायला लावू. कॉपी देतो. गरिबांची घरं तोडतात ना, हे पण तोडतील. मग किनाऱ्याचं झाला आपण जे मागून तुम्ही आलात म्हणजे आम्ही हॉटेल मराठा तुम्ही आलात. ऐकतच नाही. हा कोण आहे, मालक कोण आहे का? शेट्टी करून आहे, सुधाकर शेट्टी. सुधाकर शेट्टी. पार्टनर आहे तिकडे. लोगों को परवानगी किसने दिया? ड्रेनेज के ऊपर वो ड्रेनेज है जिधर आपने लोगों को बिठाया है. कल को कुछ हादसा होगा तो गैस से अगर स्फोट वगैरह होगा तो उसकी जिम्मेदारी कौन लेगा? कभी बंद करोगे? अभी आज लोग मरने के बाद? आज से बंद करो. आज से कभी? अभी बंद करो. तुम लोग को परवानगी कैसे मिलता है मेरे को समझ में नहीं आता है. कितना पैसा खिलाते हैं एक्साइज वालों को? तो इतने लोग ये जो खड़े हैं वो क्या पागल है क्या? और वो जगह सोसाइटी का है, सोसाइटी के गार्डन में आपने बार बनाया. हाँ, कब करेंगे? नहीं करोगे तो मैं करने लगाऊंगा. आपके मालिक को बोलो दीपक कोटेकर आके जाए करके. तुम्ही, मी तर म्हणतो तुमच्याकडे एवढी मेजॉरिटी असून तुम्ही हे सगळं सोसायटीला गायडन्स आहे ना तुमची. पण तो ऑक्युपाय करू शकतो ना. ओसी तर मिळाली नसेल ना तुम्हाला. अरे त्या दिवशी विचारला होता, ते बोलते की ओसी रिसिव्ह नाही ना. ओसी रिसिव्ह नाही ना. सोसायटीचा. हा नाही ना. सोसायटीची ओसी रिसिव्ह आहे का? ओसी रिसिव्ह आहे ना. तर मला ओसीची सीसीची कॉपी आणि तुमच्या एकाची कोणाची तरी एक ॲग्रीमेंट बरोबर आहे. आणि तुम्ही अमर शिंदेला काय तक्रार केली ती द्यायची. यांचंही तोडायला लावू.
तोडायला लावू. आमची कॉपी दे तू. गरिबांची घरं तोडतात ना, हे पण तोडतील हे. मग तुमची एक फक्त महिला आंदोलनात तो शेवटी तुमचा सगळ्यांचा म्हणजे सगळ्या मतात होईल शेवटी ते मान्य करायला. पण ह्याच्या मागे याचं काय होईल तो तुमचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये बोलला बातमी जशी लावायची मी पद्धतशीर बातमी लागली. आम्ही त्यांची बाजू गेलो ना तुमची बाजू गेलो, पण याची 12 वाजवायची. ह्याच्यामध्ये तुम्ही आहे ना जर तक्रार केलीत ना सगळ्यांना, बरोबर आहे ना, एक फायर डिपार्टमेंटला पण तक्रार करायची, अग्निशमन दलाला तक्रार करायची. कारण तुम्हाला सांगतो ड्रेनेजमध्ये गॅस निर्माण होतो. समजा जर उद्या आग लागली ना तर डायरेक्ट स्पॉट की सगळे मराल, सगळे मराल तुम्ही. माहितीये द्वारका हॉटेलला आग लागली वरती आहे. आणि तुम्ही अमर शिंदेला काय तक्रार केली तर ते दाखवा आणि 2 दिवसात वेळ काढा. आणि एवढ्या मेजॉरिटीने आलात ना तुम्ही, एवढ्या मेजॉरिटीने माझ्याबरोबर अमर शिंदेकडे चला, बघा कशी तक्रार नाही होते. बरोबर आहे. रिमाइंडर द्या 2 दिवसात आहे ना. तुम्ही जेव्हा जाल अमर शिंदेकडे जेव्हा जाल ना, मेजॉरिटी माझ्याकडे समजला. कारण त्याचा एक रिमार्क गरजेचा असतो. कारण सोसायटीचा बायलॉज काय सांगतो 1/3 मेजॉरिटी. 1/3 मेजॉरिटी जो विचार करते तो ग्राह्य मानला जातो. तो चुकीचा असेल तरी बरोबर असेल. मेजॉरिटीला मिनिट्सला मान्यता मी एक बोलू का? मी आज हॉटेल मराठांचे आभार मानतो की ज्यांनी तुम्हाला बोलवलं, जेणेकरून आमचे प्रॉब्लेम तुमच्यापर्यंत पोहोचले. ऐका. आम्ही त्यांना खरोखर त्यांचे आभार मानतो. आज मी तुम्हाला शब्द देतो, ऐका ना, ते तुमच्या सगळ्या ताई आहेत त्यांना पण बोलवा. या ताई ऐकल्या